हाय हॅलो नमस्कार, मी रेखा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी जरा वेगळी रेसिपी ट्राय करणार आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या मी इथे भाजायला घेतल्यात. मिरचीचा ठेचा बनवायचा आहे. हा मिरचीचा ठेचा अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ठेचा नक्की बनवून बघा. हिरव्या मिरच्या थोड्याशा तव्यावरती भाजून घ्यायच्यात आणि यामध्ये आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी टाकून घेते. हा गावरान लसूण आहे त्यामुळे मी 7 ते 8च पाकळ्या घेतल्या. त्याला वास जास्त असतो त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला रोजचं जे असते जेवण करून कंटाळा आलेला असतो त्यामुळे काहीतरी झणझणीत असं खावंसं वाटतं. त्यामुळे मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ह्या मिरच्या थोड्याशा भाजल्यानंतर तवा खाली उतरवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मला आता मीठ ॲड करायचं. मीठ चवीनुसार मी मीठ ॲड करते आणि ठेचा करण्यासाठी ना एक तांब्या पाहिजे तर तांब्या मी घेतला आहे आणि तेल पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता तेल टाकल्याच्यानंतर हा ठेचा जो तांब्या मी घेतला होता त्या तांब्यानेच खरडून घ्यायचा आहे, म्हणजे ठेचा बारीक करून घ्यायचा आहे. मिरच्या थोड्या भाजलेल्या, मिरच्या आणि लसूण थोडा भाजलेला असल्यामुळे सॉफ्ट झालेला असतो, त्यामुळे असा तांब्याने रगडला की मस्त बारीक होतात मिरच्या. हा ठेचा तुम्ही वरण केल्यावरती, वरण भात आणि भाकरी असतील तेव्हाही करू शकता किंवा मग बेसन म्हणजे ज्याला आपण पिठलं म्हणतो त्या पिठल्यासोबतसुद्धा खूप छान लागतो. बेसन असेल ना तर ठेचा खायला एकच नंबर लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हा ठेचा सगळा बारीक झाला आहे. त्यानंतर ना मी ठेच्यासाठी कोथिंबीर पण कापून ठेवलेली आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे काय होतं ना, तिखटपणा कमी होतो मिरचीचा आणि टेस्ट पण भारी लागते. हिरव्या मिरचीचा ठेचा करण्यासाठी इथे जास्त हे तिखट मिरच्या वापरायच्या नाही आहेत. तिखट मिरच्या वापरल्या ना ते फक्त जास्त तिखटच लागतं. कमी तिखट असणाऱ्या मिरच्या वापरल्या तर लसणाची वगैरे टेस्ट त्याला येते आणि ठेचा छान लागतो. तुम्ही जर कोथिंबीर नसेल टाकायची तर ती स्किप करू शकता. आम्हाला कोथिंबीर आवडते म्हणून मी इथं कोथिंबीर ॲड करणार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण कशा पद्धतीचा ठेचा बनवता तेही मला सांगा. माझी रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. असा ठेचा जर तुम्ही बनवला तर घरातले सगळेच जण खूप आवडीने खातात आणि तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हा ठेचा नक्की बनवाल. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता दिवाळीमुळे सगळेच जण गोड पदार्थ खाऊन कंटाळलेले असतात, त्यामुळे तिखट झणझणीत काहीतरी खावेसे वाटते. त्यामुळेच मी ही रेसिपी आज ट्राय केली. याच्यासोबत आता मी कोथिंबीर याच्यात ॲड करत आहे आणि जो तांब्याला खरडा लागला होता मिरचीचा तो मी काढून घेणार आहे तव्यावर. आमच्या गावाला याला खरडा म्हणतात, कुठे कुठे मिरचीचा ठेचा किंवा मग हिरव्या मिरचीची चटणी असं म्हणतात. प्रत्येकाची भाषा जशी असेल तशी वेगवेगळी. आता इथे ना 2 ते 3 मिनिट फक्त ठेचा सगळीकडून मिक्स होईल असं करून हलवून घ्यायचं आहे. आता जास्त वेळ परतवायची गरज नाही आहे याला, कारण आपण मिरच्या आणि लसूण पहिलंच परतून घेतलेलं आहे. त्यामुळे आता 1 ते 2 मिनिट झालेले आहे. आता मी हा खरडा एका डिशमध्ये काढून घेणार आहे. तर काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत आणि चवीलाही तितकाच चवदार, खायला एकदम ज्याच्या तोंडाला चव नसेल त्याच्या तोंडाला चव येते असा ठेचा होतो हा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हे पण मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.